न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। काही दिवसांपूर्वी लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा टीझर प्रदर्शित झाला होता। या टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्नांनी घर केले होते। हाच सस्पेन्स अधिक वाढवण्यासाठी आता लाईक आणि सबस्क्राईब हा चित्रपट 18 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहेत। नितीन वैद्य प्रोडक्शन्स प्रस्तुत SN प्रोडक्शन्स LLP आणि अभिषेक मेरुकर प्रोडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य आणि अभिषेक मेरुकर निर्माते असून लाईक आणि सबस्क्राईबचे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरुकर यांनी केले आहे। यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत। लाईक आणि सबस्क्राईब हा आमचा सिनेमा आहे। एक थरारपट आहे, थ्रिलर आहे, मर्डर मिस्ट्री आहे। आपल्याला हे माहिती आहे की मराठीत अशा विषयांचे सिनेमे खूप कमी होतात। गेल्या अनेक वर्षात अशा विषयावर सिनेमा झालेला नाही आहे, पण सोशल मीडिया आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा फार महत्त्वाचा भाग आहे। आणि एक स्टोरी एका व्लॉगरबद्दल आहे की जुई भागवत ही तो रोल करते। तर ती व्लॉग करत असते तिचे, आणि व्लॉग करता करता तिला ती डेड बॉडी एक सापडते। तर तिने डेड बॉडीसोबत व्हिडिओ केला आहे का, व्हिडिओ करता करता डेड बॉडी तिला सापडली, अशा प्रश्नापासून ही कथा सुरू होते। मग त्यात वेगवेगळी पात्र येत जातात। या सिनेमात अजून बरेच चांगले चांगले कलाकार आहेत। राजश्री भावे नावाची मुलगी आहे, अमृता खानविलकर आहे, शुभंकर तावडे आहे, विठ्ठल काळे, पुष्कराज चिरपुटकर। तर मला असं वाटतं की उत्तम थ्रिलर असा सिनेमा आम्ही तयार केलेला आहे, आणि सगळ्यांना विनंती करतो की 18 ऑक्टोबरला सिनेमा सगळ्यांनी नक्की बघा। प्रेक्षकांना काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न केला आहे। जे मराठी सिनेमांचा एक एस्टॅब्लिश्ड प्रेक्षक वर्ग आहे, पण त्यांची एक, आणि मी त्याच वर्गातला होतो, आणि पण त्या प्रेक्षक वर्गाची एक खंत असते की नवीन काही पाहायला मिळत नाही। ठराविक एक 4-5 बाजाचे सिनेमे जास्त पाहायला मिळतात। तर त्यामुळं त्या एस्टॅब्लिश्ड प्रेक्षक वर्गाला काहीतरी नवीन द्यायचं हा एक उद्देश, आणि दुसरा हा की नवीन प्रेक्षक वर्गसुद्धा आकर्षित करायचा। हे दोन उद्देश साध्य करणारा हा सिनेमा आहे असं मला वाटतं। प्रेक्षकांना सांगेन की एक उत्तम थरारपट मराठीमध्ये बघण्यासाठी आपण कोविडनंतर पाहिलं की मराठी प्रेक्षकांना हा जॉनरा खूप आवडतो। साऊथचे सिनेमे डब करून हिंदी वर्ल्ड सिनेमा हे सगळं आपण OTTवरती बघतो। मराठी प्रेक्षकसुद्धा हे खूप बघतात। त्यांना एक दर्जेदार कलाकृती या जॉनरातली त्यांच्या स्वतःच्या भाषेत उपलब्ध करून द्यायची हा उद्देश आहे, आणि हा सिनेमा तसा घडलेला आहे। प्रेक्षकांनी तो पाहावा 18 ऑक्टोबरला। लाईक आणि सबस्क्राईब। खुशी नावाचं पात्र मी यात साकारते, जी एक व्लॉगर आहे किंवा यूट्यूबर जे आपण म्हणतो आजच्या काळात। त्यानंतर ती एक ॲक्टिंगसाठी ॲस्पायरिंग ॲक्टर आहे। तर अशा पद्धतीची जनरेशनला रिप्रेझेंट करणारं माझं पात्र आहे। आणि याच सगळ्या दरम्यान जेव्हा ती व्लॉग करते तेव्हा तिच्या त्या व्लॉगमध्ये एक डेड बॉडी येते। म्हणजे आता ती आली आहे की ती ऑलरेडी होती तिथे, की हे सगळं मुद्दाम आहे, हे सगळं तुम्हाला चित्रपटातच बघायला मिळेल। आणि मर्डर मिस्ट्री असल्यामुळे पात्राबद्दल जास्त नाही सांगता येणार, पण अशी ही खुशी आहे, खूप लाईव्हली आणि म्हणतात ना फुल ऑफ एनर्जी असलेली ही खुशी आहे। खूपच कमाल अनुभव, म्हणजे ॲज अ डेब्यू फिल्म म्हणून लाईक आणि सबस्क्राईब माझ्या वाट्याला येणं हे मला खरंच खूप नशीब वाटतं माझं, कारण इतकी वेगळी गोष्ट, आणि मराठीत असे विषय खूप कमी हाताळले जातात, आणि असं असताना या अशा विषयाचा मला भाग होता आलं आहे। म्हणजे मला असं वाटतं स्क्रीन प्ले इतका स्ट्रॉंग आहे, जो अभिषेक मेरुकर आमचे दिग्दर्शक आणि लेखकसुद्धा चित्रपटाचे यांनी लिहिलेला आहे। मला असं वाटतं प्रेक्षकही खूप जास्त एन्जॉय करतील हा चित्रपट, कारण मर्डर मिस्ट्री असल्यामुळे सतत त्यांना ही उत्सुकता असणार आहे की नक्की आता काय घडणार आहे पुढे। आणि हीच खरं तर मला असं वाटतं चित्रपटाची मजा असते, की तुम्ही त्या इमोशनमध्ये जाणं, आणि आमचा चित्रपट नक्कीच हे घडवून आणेल अशी मला आशा आहे। मी ह्या चित्रपटात श्रुती नावाची भूमिका करते, आणि श्रुती ही लेखिका आहे। आणि चित्रपटाची गंमत आणि स्क्रीनप्लेची गंमत अशी आहे की तिचं प्रोफेशन आणि तिची पर्सनल लाईफ ही खूप छान गुंफली आहे अभिषेक सरांनी या चित्रपटात, जे कशी हे तुम्हाला फिल्म बघितल्यानंतरच कळेल। पण श्रुती ही खूप इंट्रोवर्टेड मुलगी आहे। तिच्या आयुष्यात खूप काय काय गोष्टी घडल्यात ज्याच्यामुळे ती अशी झाली आहे, आणि ती खुशीची बेस्ट फ्रेंड आहे जी व्लॉगर आहे। पण खुशी जितकी एक्स्ट्रोवर्टेड आहे तितकीच खुशी इंट्रोवर्टेड आहे, त्यामुळे त्या दोघी एकदम कॉन्ट्रास्टिंग आहेत एकमेकांना, पण तरीही त्या एकमेकांना खूप सपोर्ट करतात। त्यांचं भयंकर प्रेम आहे एकमेकांवर, आणि त्यांच्या मैत्रीची ही मी म्हणेन की ही गोष्ट आहे।
आणि ह्या चित्रपटाची तीच खासियत आहे की खूप कॉन्ट्रास्टिंग पात्र आहेत, वेगवेगळ्याच गोष्टी आहेत ज्या एका मोमेंटला येऊन एकत्र होतात, एक होतात आणि मग त्या विषयाला एक वेगळीच कलाटणी मिळते, एक वेगळाच ट्विस्ट येतो आणि तो काय आहे तो तुम्हाला चित्रपट बघून कळेलच. त्यामुळे 18 ऑक्टोबरला नक्की बघा.